शुभ सकाळ सगळ्यांना. सकाळचे 9 वाजलेत आणि आम्ही शेतामध्ये निघालेलो आहे. तर इकडे बघा, तुम्ही पाहू शकता केळी आपली निडव्याची. आणि आम्ही शेतामध्ये ह्यासाठी चाललेलो की कलिंगडावरती रोग आहे का ते पाहण्यासाठी. तर आपल्या कलिंगडावरती भरपूर असा थ्रिप्स आलेले आहेत आणि इकडच्या साईडलाच आलेले होते. कारण इकडच्या साईडनी ना कडला एवढं कडू गवत होतं ना, ते आम्ही काढलेलंच नव्हतं. तर मग आम्ही लगेचच आमच्या लक्षात आल्यावरती कडूगावात उपटायला घेतलं आणि इथं एवढं उपटून घेतलेलं आहे आणि एवढं उपटायचं राहिलेलं आहे. एक टेलरभर तर गवतच निघलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता इथं आपली पाईपलाईन पण फुटलेली आहे नगऱ्यांच्या गाड्यांकडून. तर शेतातून आल्यावरती गायला आणि म्हशीला पाणी दाखवून घेतलं आणि नंतर दुपारून मग शेतामध्ये गेली 3 वाजता. केळीच्या बुडातलं आणि कलिंगडातलं गवत उपटून घेत होती. 5:30 वाजता शेतातून आल्यानंतर म्हैस एवढी खराब झालेली, नदीच्या पाण्यातून म्हणजे गाळातून ना सगळी भरलेली होती. तिला स्वच्छ घासून धुतली आणि तिला बाहेर बांधून घेतलं. नंतर कोबा पण धुवून घेतला आणि गायला म्हशीला पाणी दाखवून घेतलं.